काय जादू आहे? मराठीमध्ये एक शब्द आहे, तो शब्द आहे वर. हा वर शब्द आहे ना, वेगवेगळ्या जातींमध्ये विचारला जातो आणि वारंवार प्रश्न आलेले. कसे आले बघा, या ठिकाणी एक प्रश्न आपण घेऊया. आलेला आहे हा एमपीएससी ला सुद्धा आलाय, हा टीसीएस ला आलाय, आयबीपीएस ला आलाय, तलाठीला आलाय, पोलीस भरतीला आलाय, कंबाईनला आलाय. कैकईला दशरथाने 2 वर दिले आणि या वरच्या खाली अंडरलाईन केली आणि अधोरेखित शब्दाची जात ओळखा म्हटले. बघा हा वर किती कलाकार आहे. तुम्हाला माहिती वधू आणि वर असतात, पण इथलचा वर हा कलाकार आहे. कसा? आता इथे तुम्हाला वर विचारला, तुम्हाला बघा वेगवेगळ्या वाक्यामध्ये हा वर वापरला जातो. वरमाय फार त्वरात आहे, वरमाय त्वरात आहे, इथलचा वर वेगळा आहे. तो वर चढला, तो वर चढला, इथलचा वर वेगळा आहे. बघा वरमाय त्वरात आहे, तो वर चढला, झाडावर काय बघतो? हे झाडावर काय आहे? इथलचा वर वेगळा आहे. बघा बरं का, आणि हा वर वेगळा आहे. हा जो वर आहे का, हा नाम म्हणून वापर झाला या वराचा. पण इथे मायेबद्दल माय कशी आहे? कोणती माय? वरमाय, वराची माय, वधूची माय. इथे ना, इथे विशेषण म्हणून याचा वापर झाला आहे. काय म्हणतोय मी, हा इथे विशेषण आहे वाक्यामध्ये, समजून घ्या, हे इंटरेस्टिंग आहे. इथे वर चढला, चढण्याची क्रिया दाखवतोय. इथे क्रिया विशेषण आहे. इथे काय आहे? क्रिया विशेषण अव्यय आहे हा. आणि ते झाडावर काय आहे? हा नामाला लागून आला आहे. नामाला किंवा सर्वनामाला लागून येत असेल तर इथे मात्र तो शब्दयोगी अव्यय आहे. बघा बरं का, नाम, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय. आणि आणखी एक, या वरचा आणखी एक, मी त्यास वरते, म्हणजे मी त्याच्यासोबत लग्न करते. इथे वरते हे तुम्हाला कोणत्याच पुस्तकात भेटणार नाही. हा शोध आपला योगिदा चोंडे पाटलाचा. मी त्यास वरते, मी त्याच्यासोबत लग्न करते. वरते हा जो आहे का, हे वर क्रियापद म्हणून आहे. आणि तुम्हाला चॅलेंज आहे, एखाद्या पुस्तकात असेल, कोणतेही पुस्तक काढा, तर मला आनंद यायचं. मला कमेंट मध्ये सांगायचं या पुस्तकात हे आहे म्हणून. चला तर वर वधू सावधान. थांबूया या ठिकाणी आपण. असे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला भेटत राहतील. रोहिदास चोंडे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी हसत खेळत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके शिका.